नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता 23 ऑगस्ट रोजी भव्यदिव्य असं ओपनचं मैदान चितोळे नगर निमसोड येथे संपन्न होते आणि आजचं मैदान 24 तारखेला होते. तर या मैदानासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट होती. ते आपण आयोजक टीम कडून जाणून घेणार आहोत. गणेश दादा आहेत आपल्या समोर. गणेश भाऊ नमस्ते. नमस्ते. हां, काय सांगाल, काय अपडेट आहे मैदानासंदर्भात? आतापर्यंत ओपनला एक 70-75 गाडी नोंद झालेली आहे आणि आदतला 35 गाडी नोंद झालेली आहे. हां. तरी राहिलेल्या बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून प्रतिसाद द्यावा. मैदान हे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे. मैदान हे चांगल्या रीतीने भरणार आहे. बरोबर. एक आजचा जो तुम्ही डाटा सांगितला म्हणजे एक साधारणतः 70 ते 75 गाडी ओपनला नोंद झाली. ते केव्हा पाहिलेलं, म्हणजे सकाळचा डाटा आहे का तो आत्ताचा डाटा आहे? नाही, एक आता 4 वाजता मी अपडेट मुलांकडून घेतली होती. ती 4ची अपडेट आहे सर. हां. तर काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एवढंच आवाहन करेन की मैदान हे यात्रेचं मैदान आहे, जुनं आणि परंपरेचं मैदान आहे. हां. मैदान हे कोणत्याही बैलगाडी मालकावर कधी ह्या मैदानावरती अन्याय केला जात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त भरघोस बैलगाडी मालकांनी प्रतिसाद द्यावा, एवढीच यात्रा कमिटीची अपेक्षा आहे. बरोबर. आज तारीख आहे 21 ऑगस्ट. किती तारखेपर्यंत नोंद राहणार आहे चालू, कसं काय? उद्या नोंदीचा लास्टचा दिवस आहे. अच्छा. उद्या किती वाजेपर्यंत नोंदणी चालू आहे? उद्या 8-8:30 वाजता महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनलवरती आम्ही लॉट्स काढणार आहे. बरं. तरी राहिलेल्या बैलगाडी मालकांनी जे लास्टच्या क्षणी गाड्या नोंद करतात त्यांनी आदल्या ज्यांचे पैरे झाले असेल त्यांनी जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं. बरोबर. आणि आदतचं जे मैदान आहे, आदतच्या मैदानासंदर्भात काय अपडेट आहे? म्हणजे आदतची नोंद किती तारखेपर्यंत चालू राहील ते? आजची नोंद ही 23 तारखेला संध्याकाळी 8-8:30 वाजता महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनलवरतीच लॉट्स काढले जातील. बरं. ते मैदान महाराष्ट्र केसरीचं आहे आणि चांगल्या पद्धतीने मैदान आम्ही बैलगाडी मालकांचा विचार करून घेतलेला आहे. आता दरवर्षी तुम्ही पारदर्शक मैदान करत असताय. आता मैदानाची तयारी कुठपर्यंत आली? तयारी ही पूर्णरित्या झालेली आहे? तयारी पूर्णरित्या झालेली हां. आहे. स्टेज बॅरिकेड, मैदानाची साफसफाई असू द्या, हां. म्हणजे मैदानाची काही सुद्धा अशी अडचण राहिलेली आहे. मैदान पूर्णरित्या सुसज्ज असं मैदान तयार आहे. बरं. आणि जे थोडेफार फाटीवरती दगडं वगैरे होती ते व्यवस्थित प्रॉपररित्या तुम्ही जसं म्हटलं तसं वर्कर वगैरे लावून तुम्ही ते पूर्णपणे हे केलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे? मध्ये आम्ही सांगताना फाटी पण दाखवली होती आणि त्याच्या आधी आम्ही फाटी सुद्धा क्लिअर केली होती. बरं. की फाटीमध्ये कोणताही खडा नाही आणि पळून आल्यानंतर जे पुढे पण खडा होता तो बरं. पूर्ण त्या फुटचा सुद्धा खडा केलेला आहे. मैदान हे जुनं आणि परंपरेचं यात्रेला शोभेल असे आपण मैदान जास्त तयार केलेलं आहे. हां, हां. मित्रांनो, खूप सुंदर असं मैदान संपन्न होणार आहे त्या 23 आणि 24 तारखेला. जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करा. शेवटची मला वाटते उद्याचा शेवटचा दिवस राहिलाय. एक जो म्हणजे तुम्ही टाइमलाईन दिलाय म्हणजे 8-8:30चा, त्यानंतर जर समजा कुठल्या बैलगाडी मालकाचा कॉल आला तर तुम्ही ती नोंद घेतली जाईल का? म्हणजे एखाद्याची इच्छा असते नोंद करावी अशी. हे यात्रेचं मैदान आहे, हे प्रायव्हेट मैदान नाही. बरोबर. आम्ही पैसे कमवायसाठी मैदान घेत नाही. आम्ही जे टायमिंग दिले त्या टायमिंगला स्लॉट्स निघणार आहेत. बरं. त्यामुळे बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावं. बरोबर. म्हणजे दिलेल्या टायमिंगमध्येच नोंद करून लवकरात लवकर सहकार्य करा. हां. मित्रांनो, जास्तीत जास्त नोंद करा. खूप सुंदर असं मैदान संपन्न होणार आहे आणि एक चांगली संधी आहे. ओपनचं पण मैदान जबरदस्तरित्या संपन्न होणार आहे, आजचं पण संपन्न होणार आहे. दोन्ही मैदानांची नोंद ही सुरू आहे आणि 23 तारखेला ओपनचं मैदान होणार आहे. त्या मैदानाची नोंद ही उद्या संध्याकाळपर्यंत असणार आहे. चालेल गणेश भाऊ, धन्यवाद. आणि उद्या लॉट्स आपल्याला पाहायला मिळतीलच. आणि हे मैदान आम्ही यात्रा कमिटीने बैलगाडी मालकांचा विचार करून तसं आम्हाला बक्षीस आहे ना 1,21,000 आहे. बरं. तसं संघटनेच्या नियमाप्रमाणे आम्हाला बक्षिसामध्ये 1,200 रुपये प्रवेश फी पाहिजे होती. तसे आम्ही बैलगाडी मालकांचा विचार करून आहे ना फक्त 1,100 रुपये प्रवेश फी ठेवलेले. बरं. त्यामुळे बैलगाडी मालकांनी यात्रा कमिटीचा भरघोस असा प्रतिसाद द्या. तुम्हाला बक्षिसे पण भरपूर आहेत. तरी पुन्हा एकदा या मुलाखतीच्या माध्यमातून जरा थोडंसं म्हणजे बक्षीस रचना पुन्हा एकदा सांगाल का जरा थोडं?
ओपनला 1,21,000 रुपये प्रथम बक्षीस आहे, द्वितीय 1,00,000 रुपये, तृतीय 81, चतुर्थ 61, पंचम 41, 31, 21, 11 हां. अशा रीतीने बक्षीस आहे. क्वार्टर फायनलला सुद्धा 2,000 रुपये प्रमाणे 2,000 रुपये आहे. जो 1 नंबर बैलगाडी मालक करणार आहे बरं. त्याला 2 चांदीच्या गदा, 2 मानाच्या ढाली, 2 मानाचे महाराष्ट्र केसरीचे सन्मानपत्र. बरोबर. तसंच आदतला सुद्धा असणार आहे. आदतला प्रथम बक्षीस आहे 81,000 रुपये, 65 अशा रीतीने खाली 8,100 पर्यंत आहे. तसेच 1 नंबर करणाऱ्याला आदतला सुद्धा आहे मानाच्या चांदीच्या 2 गदा, मानाच्या 2 ढाली आणि मानाचे 2 महाराष्ट्र केसरीचे सन्मानपत्र देणार आहे. बरोबर. आणि तसेच क्वार्टर फायनलला सुद्धा 2-2 ढाले आहेत. बरोबर. भरपूर अशी बक्षिसं ठेवण्यात आलीत आणि आता जर समजा प्रथम क्रमांकाचं जे बैलगाडी जोडी असेल तर त्या दोन्ही बैलगाडी मालकांना ढाली वेगळ्या वेगळ्या मिळणार आहेत का एक ढाल मिळणार? जे गुलाल पात्र बैलगाडी मालक आहेत आम्ही बक्षिसा बॅनरवर असताना 8च बक्षीस आहे. बरोबर. पण आम्हाला जर आहे ना बैलगाडी मालकांचा प्रतिसाद दिला, आम्ही बनवून घेताना आम्ही प्रत्येकी ढाली 10 बक्षिसं तयार करून घेतात. आम्हाला जर आहे ना बैलगाडी मालकांचा प्रतिसाद असा मिळाला आम्ही बक्षीस वाढवणार आहे आणि प्रत्येक जो 1 नंबर करणार आहे आणि जो लास्ट करणार आहे प्रत्येकाला जो गुलाल करणार आहे त्याला 2-2 ढाली देणारच आहे. बरोबर. धन्यवाद गणेश दादा आणि लवकरात लवकर बैलगाडी मालक नोंद करतील हीच आशा करतो. धन्यवाद.